महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आता सध्या मुंबई पोलीस भरतीमध्ये मुलींची मैदानी परीक्षा झालेली आहे. मुलांची मैदानी चालू आहे. बऱ्याच मुलांना मी विचारलं किती मार्क पडले मैदानामध्ये. हुशार मुलगा असेल, ॲक्टिव्ह मुलगा असेल, त्यानं सांगितलं 35-40 पर्यंत मार्क सांगितले. काही मुलांनी 25, 27, 30, 32, 37 मैदानामध्ये मार्क मिळाले. तुम्हाला मैदानामध्ये 25 मार्काच्या पुढे तुम्हाला परीक्षेला बसता येणार आणि तुम्ही बसणार. पण नुसत्या परीक्षेला बसण्याचा अर्थ काय? आतापासून जवळजवळ 2 महिने हा कालावधी तुम्हाला मिळतोय. या कालावधीमध्ये जर तुम्ही लेखीची परिपूर्ण तयारी केली आणि मैदानामध्ये कमी पडलेली मार्क भरून काढली आणि तुमची टोटल 120 मार्काच्या पुढे गेली तर आशा धरायला हरकत नाही. तेव्हा राहिलेल्या कालावधीचा सदुपयोग करून जर तुम्ही प्रयत्न केला तर 100% तुम्ही पोलीस होणार. पण नुसती परीक्षा द्यायची, परीक्षा अमुक तारखेला आहे, हॉल तिकीट मिळाले, सगळं झालंय, या चर्चा करून फायदा होणार नाही. परीक्षेला बसलाय म्हटल्यानंतर हॉल तिकीट तुम्हाला मिळणारच, परीक्षेच्या ठिकाणी तुम्ही जाणारच आणि येणारी परीक्षा तुम्ही देणारच. हे 100% आहे. पण त्या परीक्षेमध्ये आपल्याला किती तयारी करून आपण चालू आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला कळकळीनं सांगावंसं वाटतं की तुम्ही राहिलेल्या दिवसामध्ये अभ्यास करा, प्रश्नोत्तर वाचा, लक्षात ठेवा. दिलेल्या पर्यायामधील योग्य पर्याय फक्त निवडायचा आहे. तुम्हाला तिथं निबंध लिहित बसायचं नाही. फक्त उत्तरं तुमच्या समोर आहेत. फक्त योग्य उत्तर कोणतं याला टिकमार्क करायचे. तेव्हा पहा, ज्या मुलाचं वाचन भरपूर आहे, ज्या मुलाचं ऐकणं भरपूर आहे, जो मुलगा सातत्यानं करतोय, तो मुलगा त्या पर्यायामधलं उत्तर बरोबर शोधून काढणार आणि जास्तीत जास्त मार्क मिळवणार. तेव्हा तुम्ही सुद्धा वेगवेगळं अभ्यासाचं तंत्रज्ञान वापरून अभ्यास केला पाहिजे. केलं तर होणार आहे. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा, वाचत राहा, ऐकत राहा, करत राहा. परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची चिकाटी असली पाहिजे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 111 नंबरचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये सुद्धा 50 प्रश्न आहेत. हे प्रश्न जरी तुम्ही 50 ऐकत राहिला तरी माझ्या कल्पनेप्रमाणे या माझ्या व्हिडिओमधून 70 मार्काचे प्रश्न 100% येणार. पण ऐकलं तर, वाचलं तर, समजलं तर, केलंच नाही तर काय होणार मला सांगा बघू. बघा काय करायचं. आमचं धोरण एकच आहे. तुमच्याबद्दल आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत प्रश्न पाठवतो. ऐकाविषयी वाटले ऐका, फायदा तुमचाच आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओचे 50 प्रश्न आपण सुरू करतो. प्रश्न व्यवस्थित ऐकत चला. त्याचं उत्तर काय सांगितलं हेही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने व्हिडिओ ऐकण्याचं काम करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला पहिलाच प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये होम रूलचे कार्य कोणी केले?
अमेरिकेमध्ये होमरूलचे कार्य लाला लजपतराय यांनी केलेलं आहे. लाला लजपतराय यांनी अमेरिकेमध्ये होमरूलचं कार्य केलेलं आहे. एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा, अखंड चळवळ करा, हा संदेश कोणी दिला? एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा, अखंड चळवळ करा, हा संदेश दादाभाई नौरोजी यांनी दिलेला आहे. काळा कायदा कोणत्या कायद्याला म्हणतात? काळा कायदा रौलेट ॲक्टला म्हणतात. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारनं रौलेट ॲक्ट लागू केला होता. त्या रौलेट ॲक्टला काळा कायदा म्हणून म्हटलेला आहे. पंजाबमध्ये जालियनवाला बागेत हत्याकांड जनरल डायरने घडवून आणले. त्यावेळी पंजाबचा गव्हर्नर कोण होता? ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं त्यावेळेला पंजाबचा गव्हर्नर मायकेल वुडवायर होता. मायकेल वुडवायर. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून सदाशिवराव बेनाडीकर यांना नेमलेला आहे. सदाशिवराव बेनाडीकर. 1890 मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे सरचिटणीस कोण झाले? 1890 मध्ये पुणे सार्वजनिक सभेचे सरचिटणीस कोण झाले? गोपाळ कृष्ण गोखले. अण्णाभाऊ साठे यांची कोणती कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे? अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत. माकडीचा माळ आहे, फकीर आहे, हे आग्नेय दिव्य आहे. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे आग्नेय दिव्य. एम एसाठी कोणाचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता? एम एसाठी प्रबंध लिहावा लागतो, तर एम एसाठी कोणाचा प्राचीन भारताचा व्यापार हा प्रबंधाचा विषय होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली? सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये झाली. आमच्या मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा असावी म्हणून कोणी विनंती केली? त्यांचं नाव आहे कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केलेली आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बी.आर. आंबेडकरांना कोणती मदत केली? मूकनायकाच्या प्रकाशनासाठी मदत केली आहे. मूकनायकाचं प्रकाशन केलेलं आहे, त्यासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांना मदत केलेली आहे. 15 एप्रिल 1920 रोजी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी कोणी केली? 15 एप्रिल 1920 रोजी नाशिकला उदोजी स्टुडंट्स विद्यार्थी वसतिगृह बांधण्यासाठी पायाभरणी केली, ती शाहू महाराजांनी केली. राजर्षी शाहू महाराज यांनी पायाभरणी केलेली आहे. विनोबा भावे यांनी 1930-31 दरम्यान तुरुंगामध्येच असताना कोणत्या ग्रंथाची रचना केली? विनोबा भावे यांनी तुरुंगामध्ये असतानाच कोणत्या ग्रंथाची रचना केली? तो ग्रंथ आहे गीताई. गीताई या ग्रंथाची रचना केलेली आहे. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे उद्गार कोणाचे आहेत? शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे उद्गार राजर्षी शाहू महाराज यांचे आहे. बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारसरणीचे समाजसुधारक कोण? बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय? बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे कुठलाही विचार आपल्या मनाला पटतोय की नाही अगोदर बघणे. बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारसरणीचे समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख. 3 ऑगस्ट 1848 मध्ये मुलींच्यासाठी पहिली शाळा कोणी काढली? 3 ऑगस्ट 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी काढलेली आहे. दर्पण
दर्पण हे मराठी भाषेतील वृत्तपत्र कोणी सुरू केले हा प्रश्न विचारला जातो. दर्पण हे मराठी भाषेतील वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं आहे. शाहू महाराज महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणाले? शाहू महाराज महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणाले? महात्मा फुले यांना म्हणालेले आहे. स्वतःचे दहन करण्यासाठी पुरचुंडीत 20 रुपये कोणी बांधून ठेवले होते? स्वतःचे धन करण्यासाठी पुरचुंडीमध्ये 20 रुपये बांधून ठेवणारे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी 20 रुपये बांधून ठेवलेले होते. पुढचा प्रश्न आहे, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर बंगालमध्ये कोणत्या सत्तेचा पाया भक्कम झाला? 1757ला प्लासीची लढाई. इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांची लढाई झाली. या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि बंगालच्या सिराज उद्दौल्याचा पराभव झाला. मित्रांनो, या इंग्रजांचा भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया भरला गेला. 1888 मध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले? 1888 मध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960ला झालेली आहे. संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना कोणी केली? संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना शंकरराव देव यांनी केलेली आहे. 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. कोणत्या संस्थानाचे भारतामध्ये विलिनीकरण करताना नॅशनल कॉन्फरन्सचे शेख अब्दुल यांनी मोलाचे कार्य केले? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्थानं भारतामध्ये विलीन करायची होती. त्यावेळेला काश्मीर हे संस्थान भारतामध्ये विलीन करत असताना भारतामध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष शेख अब्दुल यांनी मोलाचं सहकार्य केलेलं होतं. 1945 मध्ये गोवा युथ लीग या संघटनेची स्थापना मुंबईमध्ये कोणी केली? गोवा युथ लीग या संघटनेची स्थापना मुंबईमध्ये टी.बी. खुन्ना यांनी केलेली आहे. कासिम रजवी यांनी निजामाच्या पाठिंब्याने कोणती संघटना स्थापन केलेली आहे? कासिम रजवी याने निजामाच्या सहकार्याने रझाकार नावाची संघटना निर्माण केलेली आहे. रझाकार संघटना. भारतामधील सर्वात मोठे संस्थान हैदराबाद कोणाच्या ताब्यात होते? भारतामध्ये सर्वात मोठं संस्थान होतं हैदराबाद, हे निजामांच्या ताब्यात होतं, हे लक्षात असू द्या. कोणत्या समितीने भारत पाकिस्तानच्या सीमा निश्चित केल्या? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणती समिती स्थापन केली की त्या समितीने भारत पाकिस्तानच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत? त्या समितीचं नाव आहे रॅडक्लिफ समिती. रॅडक्लिफ समितीने सीमा निश्चित केलेल्या आहेत. जालियनवाला बाग ही कविता कोणी लिहिली? जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिली. मित्रांनो, ती कविता त्यावेळी ऐकल्यानंतर अक्षरशः माणसं रडत. कुसुमाग्रज. 1940 मध्ये लंडन येथे जाऊन वोडवायरचा खून कोणी केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधम सिंगाने लंडनला जाऊन मायकेल वोडवायरचा खून केला आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला. उधम सिंग नाव लक्षात ठेवा. कमवा आणि शिका ही योजना कोणी सुरू केली? कमवा आणि शिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली आहे किंवा रयत शिक्षण संस्थेनं सुरू केलेली आहे. अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी कोणी घेतली? अर्थशास्त्रामधील सर्वोच्च पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे. भारताच्या घटनाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय घटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. गोवा संस्थानाच्या विलिनीकरणाच्या कामी कोणाचा मृत्यू झाला? गोवा संस्थान भारतामध्ये विलीन करत असताना कोणाचा मृत्यू झाला? कोण कामी आला? त्याचं नाव आहे मोहन रानडे. त्रिमंत्री योजना मार्च 1946 मध्ये भारतात आली. त्यामध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रीज हे मंत्री असून तिसरा मंत्री कोण होता? तिसरा मंत्री होता A.V. अलेक्झांडर.
A.V. अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स हे 3 मंत्री भारतामध्ये आलेले होते. नेताजींनी कोणती पुस्तक लिहिले? सुभाष बाबू म्हणजे नेताजी. नेताजींनी कोणते पुस्तक लिहिले? नेताजींनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे इंडियन स्ट्रगल. आझाद हिंद सेनेचे मुख्यालय कुठे आहे? आझाद हिंद सेनेचे मुख्यालय रंगून या ठिकाणी आहे. रंगून या ठिकाणी मुख्यालय आहे. भारत भारतीयांसाठी हा नारा कोणाचा? भारत भारतीयांसाठी हा नारा आहे आर्य समाजाचा. भारतामधील भूमिगत चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली? भारतामध्ये भूमिगत चळवळ सुरू झाली 1942ला चले जाव चळवळ झाली. आणि ज्या वेळेला चले जाव चळवळ धडपून टाकली गेली, आपल्या भारतामधील 148 नेत्यांना ब्रिटिश सरकारनं अटक केली. त्यावेळेला अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली भूमिगत चळवळीला सुरुवात झाली. अरुणा असफ अली 1942 साली क्रांती मैदानावर भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1942ला 7 ऑगस्ट 1942ला मुंबई गवालिया टँक क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं आणि त्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना आझाद. मौलाना आझाद. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना म. गो. रानडे यांनी केलेली आहे. शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी कोणत्या? शारदा सदन पंडिता रमाबाई. शारदा सदन यामध्ये शिकलेल्या राहिलेल्या पहिल्या विद्यार्थिनी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष होते धोंडो केशव कर्वे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे म्हणून पहिले विधेयक 1911 मध्ये इम्पेरियल काउन्सिलमध्ये कोणी मांडले? 1911 मध्ये इम्पेरियल काउन्सिलमध्ये कोणी मांडले? गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडलेलं आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत, जनता आणि समता ही वर्तमानपत्रे सुरू केलेली. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे. न्यायमूर्ती रानडे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कोणती संस्था काढली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये महिलाश्रम काढलेला आहे. हा एक प्रश्न विचारला जातो. महिला आश्रम काढलेला आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्वतंत्र मजूर पक्षाची 1936 मध्ये स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती कोणाला मिळाली होती? अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती कोणाला मिळत होती? कोणाला मिळाली होती? त्यांचं नाव आहे विठ्ठल रामजी शिंदे. वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना, शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 साली त्यांनी वाकडेवाडी या ठिकाणी वडिलांची समाधी कोणी बांधली? वडिलांना इंग्रजांच्या विरुद्ध लढताना पाहिलं, शहीद होताना पाहिलं. 17 नोव्हेंबर 1817 मध्ये त्यांनी वाकडेवाडी या ठिकाणी वडिलांची समाधी कोणी बांधली? त्याचं नाव आहे लहुजी वस्ताद साळवे. लहुजी वस्ताद साळवे यांनी समाधी बांधलेली आहे. 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे स्थापन झाली? अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 1920 मध्ये नागपूर या ठिकाणी स्थापन झालेली आहे, संपन्न झालेली आहे. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे? परशुराम घोसरवाडकर. परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा कोणी व कुठे केली? ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला नाशिकच्या सभेमध्ये त्यांनी केलेली आहे.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? प्राथमिक शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे ही मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तो आयोग आहे हंटर आयोगासमोर त्यांनी मागणी केलेली आहे. महात्मा फुलेंना केलेली आहे. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं झालं पाहिजे. महाराष्ट्रामधली भारतातली सगळी जनता शिकली पाहिजे. मित्रांनो, आत्ता 50 प्रश्न झालेले आहेत. एवढेच 50 प्रश्न एक 15-20 मिनिटामध्ये दररोज ऐकत चला. एक एक व्हिडिओ जरी ऐकला तरी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लक्षात राहील आणि मग बघितले पर्याय की त्याच्यामधलं उत्तर तुम्हाला फिक्स करता येईल. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ सबस्क्राईब करत चला. आवडला लाईक करत चला. त्याप्रमाणे अभ्यासही भरपूर करत चला. येणाऱ्या या होणाऱ्या भरतीमध्ये वर्दी अंगावर तुमच्या दिसली पाहिजे हे स्वप्न ओराशी बाळगा. तेव्हा आता आपण या ठिकाणी थांबतो. पुढच्या व्हिडिओच्या वेळेला पुन्हा 50 प्रश्न. परीक्षेचा पेपर सेट होईपर्यंत हे व्हिडिओ आपले मध्ये अशीच चालू राहणार. ऐकण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आमची आशा आहे ही आशा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.